भाविकांनी ग्रहण काळात भगवंताची आराधना केली। ग्रहण संपल्यावर तीर्थस्नानी भाविकांची स्नानाला गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर या चंद्रग्रहणानंतर भाविकांनी आता भगवंताची आराधना केल्याचं पाहायला मिळतंय। ग्रहण संपल्यानंतर तीर्थस्थानी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। तर काल रात्री 5 तास हे चंद्रग्रहण पाहायला मिळालं। रक्तचंद्र दर्शनाचा अनुभव या भाविकांनी अनुभवला आणि त्यानंतर आता अगदी पहाटेपासूनच या भाविकांनी तीर्थस्नानी स्नानासाठी गर्दी केली। खरं तर गोदा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे। काल ग्रहण होता, काय विशेष महत्व आहे आजच्या स्नानाला? श्री गंगा गोदावरी माता की जय। आपण बघितलं की काल चंद्रग्रहण, कालचं पौर्णिमेचं चंद्रग्रहण आपण भारतामध्ये सुद्धा डोळ्यांनी सुद्धा बघू शकलो। तर कुठल्याही ग्रहण कालामध्ये चंद्र आणि सूर्य यांच्या आणि पृथ्वी यांच्या विशिष्ट स्थितीमुळे ग्रहण होत असतं। तर चंद्र हा मनाचा कारक आहे, मनावरती त्याचे काही परिणाम हे शास्त्रकार ऋषींनी जाणले, म्हणून ग्रहण कालामध्ये जप करण्याला आणि ग्रहणाच्या समाप्तीनंतर स्नान करायला, आता स्नान घरामध्ये करतो त्याला आंघोळ म्हणतो आपण, पण जे पवित्र नद्यांमध्ये होतं त्याला स्नान म्हणतात, की ज्याने आपण आंतरबाह्य शुचिर्भूत होत असतो। आता कालचं ग्रहण हे रात्री उशिरा संपले, त्यामुळे सूर्योदयानंतर त्याच्या पुण्यफलप्राप्तीसाठी जरी स्नान केलं तरी त्याचं पुण्यफल हे प्राप्त होत असतं। कारण की गोदावरी ही अनेक प्रकारचे कष्ट आणि दुःख दूर करणारी नदी आहे। तर या पवित्र महातीर्थामध्ये स्नान केल्यामुळे मनुष्याच्या सर्व ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात। असं हे गंगा स्नानाचं विशेष महत्त्व आजच्या या, आणि आज पितृपक्ष सुरू होत आहे, त्याच्या इथे हे पुण्य आहे की पितृ, कारण की आपण पर्व म्हणतो, पर्व म्हणजे विशिष्ट दिवस, ग्रहण पर्व, पितृपर्व। तर ग्रहण पर्वाची समाप्ती आणि पितृपर्वाचा आरंभ, त्यामुळे हे सर्व भाविक या ठिकाणी स्नान करत आहेत। आणि जे कोणी आपले पूर्वज गेले आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला सर्व हे दिसतंय, त्या सर्वांचा प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी तर्पण वगैरे विधी करत आहेत। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।